Shreyan Sagar online YouTube channel. To get latest video, subscribe on this channel. आज आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की डोबेराइडर ट्रायड्स जे आहे ते स्टेटमेंट काय आहे. The atomic mass of middle element is approximately equal to the mean of atomic masses of other two element. तीन एलिमेंट आहे, तीन एलिमेंटचा एक ग्रुप तयार केला आहे. असे एलिमेंट की ज्यांची केमिकल प्रॉपर्टी काय असणार आहे सेम, आणि त्याच ग्रुपला काय म्हटलं गेलं ट्रायड्स. मग आता त्याच्याच बेसिसवरती न्यूटन मध्ये क्वेश्चन विचारला आहे, आयडेंटिफाय डोबेराइडर ट्रायड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ एलिमेंट हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. ज्यांची केमिकल प्रॉपर्टी सेम असेल तो काय करेल, डोबेराइडर ट्रायड ओबे करेल, अदरवाइज तो ओबे करणार नाही. मग आता त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे मॅग्नेशियम. याचा ॲटॉमिक मास आहे 24.3. कॅल्शियम ॲटॉमिक मास आहे 40.1. याचा ॲटॉमिक मास आहे 87.6. आता हे डोबेराइडर ट्रायड ओबे करतं की नाही हे आपण बघूया. फर्स्ट आपल्याला एमची आणि एसआरची काय काढावी लागेल, मीन इज इक्वल टू कोणकोणत्या एलिमेंटची एसआर प्लस मॅग्नेशियम प्लस एसआर अपॉन 2. मग मॅग्नेशियमचे ॲटॉमिक मास आहे 24.3 आणि त्यानंतर एसआरचा आहे 87.6 अपॉन 2 इज इक्वल टू ॲड केलं 6 प्लस 3 9 पॉइंट 7 प्लस 4 11 then 11 upon 2 divided by 2. 2 ones are 2, 2 5s are 10, 1 remaining, 2 5s are 10, point 1 remaining, 2 9s are 18, 1 remaining, 2 5s are 10. डिवाइड केल्यानंतर मी आलेली आहे 55.95. आता ही जी मीन बघितली आपण इथे 55.95 ही कॅल्शियम 40.1 ला मॅच करते का, नाही, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू येत नाही. त्यामुळे हे डोबेराइडर ट्रायड ओबे करत नाही. मीन काय नाहीये, इक्वल नाही. ॲटॉमिक मास of Ca is not equal to, approximately equal to mean of Mg and Sr. म्हणजेच काय, हे डोबेराइडर ट्रायड ओबे करतात का, नाही. It does not obey डोबेराइडर ट्रायड. डोबेराइडर ट्रायड हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे एस. ॲटॉमिक मास आहे 32.1. देन नेक्स्ट एलिमेंट आहे Se. ॲटॉमिक मास आहे 79.0 and then थर्ड जो एलिमेंट आहे तो आहे Te 127.6. आता हे पण डोबेराइडर ट्रायड ओबे करते की नाही हे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आपण एस आणि डी ची काय करूया, मीन कॅल्क्युलेट करूया. मीन इज इक्वल टू एस प्लस Te अपॉन 2. एस ची व्हॅल्यू ॲटॉमिक मास आहे 32.1 प्लस टी ची आहे 127.6 अपॉन 2 इज इक्वल टू 6 प्लस 1 7 पॉइंट 7 प्लस 2 9 3 प्लस 2 5 अपॉन 1 अपॉन 2. डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 7 जा 14, 1 रिमेनिंग, 2 9 जा 18, 1 remaining, 2 8s are 16
and 2 5 जा 10. डिवाइड केल्यानंतर आन्सर येत आहे 79.85. आता जर बघितलं मास ॲटॉमिक मास जे आहे एसीचं ते किती 79.0 आणि ते 79.85 म्हणजे अप्रॉक्स काय आहे इक्वल आहे. त्यामुळे इट ओबे डोबेरेनर ट्रायड्स. म्हणून आपण इथे राईट करणार आहे ॲटॉमिक मास ऑफ SE is equal to mean of atomic mass of S and T. Third example, BE mass is 9.0, Mg 24.3 and Ca 40.1. हे डोबेरेनर ट्रायड ओबे करता की नाही हे आपल्याला कॅल्क्युलेशन वरून कळेल. मग आता फर्स्ट मीन कॅल्क्युलेट करूया. मीन इज इक्वल टू BE प्लस CA अपॉन 2. BEचा ॲटॉमिक मास किती आहे 9.0, CAचा आहे 40.1 अपॉन 2 इज इक्वल टू ॲड केलं 0 प्लस 1 1 40 प्लस 9 49.1 upon 2 divide by 2. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 4s are 8, 1 remaining, 2 5s are 10, 2 5s are 10. After divide by 2, answer is 24.55. आता जर आपण बघितलं Mgचं जे ॲटॉमिक मास आहे ते किती 24.3 आहे आणि आपल्याला मीन काढलेली आहे ती आहे 24.55. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज काय अप्रॉक्सिमेटली इक्वल आहेत. म्हणून आपण लास्टली राईट करू शकतो ॲटॉमिक मास ऑफ Mg इज इक्वल टू मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ BE and CA. यांचं काय अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे त्यामुळे हे काय करतात डोबेरेनर ट्रायड ओबे करतात. इट ओबे डोबेरेनर ट्रायड. डोबेरेनर ट्रायड्स. अशा प्रकारे आपण बघितलं की काही इलेमेंट जे आहेत ते इलेमेंट काय आहेत इथे काही इलेमेंट काय करतात डोबेरेनर ट्रायड ओबे करतात, काही इलेमेंट डोबेरेनर ट्रायड फॉलो करत नाही. यानंतर डोबेरेनर ट्रायड आपण बघितलं काही इलेमेंट ते काय करत होते डोबेरेनर ट्रायड ओबे करत होते, काही ओबे करत नव्हते. त्यामुळे इलेमेंटचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू डोबेरेनर ट्रायडने क्लासिफाय करण्यात आलं नाही. त्यानंतर जॉन्स न्यूलँड्स ह्या सायंटिस्टने इलेमेंट क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. कितीमध्ये 1866 मध्ये. इलेमेंट जे आहेत ते इलेमेंट फर्स्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने अरेंज केले. फर्स्ट आपण बोलणार आहे अरेंज द इलेमेंट इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे बेसिक जी प्रॉपर्टी वापरली आहे ती म्हणजे काय ॲटॉमिक मास. जसं डोबेरेनरने पण कशाचे रिलेशन केलं होतं की इलेमेंट कुणाशी रिलेटेड आहे त्याच्या ॲटॉमिक मास सोबत. तशाच प्रकारे इथे पण इलेमेंट अरेंज करताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नुसार काय केले अरेंज. मग आता ॲटॉमिक मास नुसार अरेंज केल्यानंतर स्टार्टिंग कुठून होणार आहे लाइटेस्ट इलेमेंट. जो लाइटेस्ट इलेमेंट आहे तो आहे हायड्रोजन आणि त्यानंतर ते एंड कुठपर्यंत होत आहे थोरियम पर्यंत. आता हे इलेमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नुसार अरेंज केल्यानंतर असं फाउंड झालं की फाउंड दॅट एव्हरी 8 element show the similar property to that of the first. म्हणजे एखादा इलेमेंट असेल त्या इलेमेंट पासून 8 नंबरला जो इलेमेंट असेल त्या दोघांच्याही प्रॉपर्टी काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणून हेन्स
काय 8 एका एलिमेंटच्या 8 नंबरच्या त्या एलिमेंटपासून जर काउंट केलं तर पुढे 8 नंबरचा जो एलिमेंट असेल त्याची प्रॉपर्टी आणि त्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय असणार आहे सेम असणार आहे, सेम दिसते असं ऑब्झर्व केलं मित्रांनी आणि त्यामुळे त्या लॉला काय नाव देण्यात आलं, लॉ ऑफ ऑक्टेव. मग आता डू यू नो मध्ये तुम्हाला सांगितलं याचं रिलेशन जे आहे हे कोणासोबत केलं, इंडियन म्युझिक सिस्टीम सोबत, इंडियन म्हणा किंवा वेस्टर्न म्युझिक सोबतही. का तर मग आपण जर बघितलं त्याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळे स्वर असतात, सा रे ग म प ध नी असे 7 स्वर आहेत. जेव्हा ते त्याला साप्तक असं म्हणतात, जेव्हा ते काय साप्तक काय होतं, डबल म्हटलं जातं. फर्स्ट जेव्हा ते साप्तक 7 स्वर म्हटले जातात 8 नंबरला पुन्हा काय येतंय, सा येते, म्हणजे साचं रिपिटेशन होत आहे. तेव्हा फर्स्ट सा येतोय त्यानंतर 8 नंबरला काय येतोय पुन्हा साच येतोय. म्हणजे याची जी हे जे इलेमेंट जशी प्रॉपर्टी दाखवतात किंवा जशा प्रकारचं रिलेशन दाखवत आहे फर्स्ट आणि 8 इलेमेंटचे केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे. तसंच इंडियन म्युझिक सिस्टीम मध्येही सा जो स्वर आहे तो पुन्हा काय होतो 8 नंबरला रिपीट होतो. हे फक्त सा बद्दलच नाही तर कोणतेही स्वर असतील तर ते काय करतात 8 नंबरला पुन्हा रिपीट होतात, फक्त त्याची फ्रिक्वेन्सीमध्ये काय असतो चेंज असतो. आणि मग त्यामुळे म्युझिक सिस्टीम सोबत त्याचे रिलेशन न्यूलँडने सांगितलं. पण आता हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा एलिमेंट अरेंज केलेले इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार, पण जर आपण बघितलं लाइटेस्ट एलिमेंट आहे हायड्रोजन आणि त्याचप्रमाणे एंडेड कुठपर्यंत होते थोरियमपर्यंत. तर प्रत्येक जे इलेमेंट आहे ते इलेमेंट त्याने काय केले एका टेब्युलर फॉर्ममध्ये अरेंज केले. तो जो टेबल होता तो 7/8 म्हणजे 56 एलिमेंट त्या टेबलमध्ये काय करायचे होते फिट करायचे होते. मग आता ते कशा प्रकारे फिट केले आपण बघूया. न्यूलँड्सने हा 7/8चा टेबल कन्स्ट्रक्ट केला. त्यामध्ये 56 एलिमेंट किंवा 56 बॉक्सेस मध्ये ते एलिमेंट काय करायचे होते प्लेस करायचे होते. इथे जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी एक इलेमेंट एका बॉक्समध्ये एकच इलेमेंट नाही तर काही बॉक्समध्ये 2-2 इलेमेंट प्लेस केले, जसं कोबाल्ट आणि निकेल असेल. त्याचप्रमाणे सेरियम आणि लॅन्थेनियम असेल. हे जे आहेत इलेमेंट हे काय केले एका बॉक्समध्ये 2 इलेमेंट फिट केले. का तर मग जेवढे इलेमेंट फाउंड आहे ते पर्टिक्युलरली ह्या टेबलमध्ये फिट होण्यासाठी 7/8च्या. पण त्यानंतर जर बघितलं तर काही जे इलेमेंट आहे त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे सेम. फॉर एक्झाम्पल हा कोबाल्ट आणि निकेल असेल आणि त्याचप्रमाणे फेरस असेल, यांच्या प्रॉपर्टी काय आहे सेम असल्या तरीही ते वेगवेगळ्या कॉलममध्ये प्लेस होत आहे. जसं आपण बघितलंय इथे डूमध्ये कोबाल्ट आणि निकेल आहे, इथे टीमध्ये काय आहे Fe आहे. जर प्रॉपर्टीज सेम आहे तर हा Fe आणि कोबाल्ट आणि निकेल एकाच बॉक्समध्ये किंवा एकाच त्या कॉलममध्ये प्लेस असणं गरजेचं होतं. मग त्यामुळे नंतर जर आपण बघितलं O and S ऑक्सिजन आणि सल्फर या दोघांचीही प्रॉपर्टी ह्या फेरसपेक्षा काय आहे डिफरंट आहे. त्यामुळे हे एका कॉलममध्ये असणं गरजेचं नव्हतं. त्यामुळे हा जो डोबेरेनर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव आहे याला कुठे प्रोव्हिजन भेटलं नाही. कशासाठी, जेवढे नवीन इलिमेंट फॉर्म होणार होते किंवा फाउंड होणार होते ते ह्या टेबलमध्ये फिट करता आले नसते. म्हणून त्यानंतर मेंडेलिव्हने इलेमेंट क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला.